नमस्कार. मी तुम्हा सर्वांचे आपला या वर्षीचा दुसरा देखावा जेजुरीचा खंडोबा भाग 1 मध्ये स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया. या भागात आपण जेजुरी देखाव्याची मोजमापणी पाहणार आहोत. देखावा तर ठरला, पण गाभारा करायचे, मुख्य मंदिर करायचे का गड बनवायचे अजून फिक्स नव्हते. मग मी असे ठरवले की मंदिराचा मुख्य भाग आणि गाभारा बनवूया. मग त्यासाठी मी स्केच काढायला सुरुवात केली. माझ्या डोक्यात अशी कल्पना होती की मंदिराचा मुख्य एंट्रन्स, दोन्ही साईड आणि आतला गाभारा असं बनवायचं. सगळ्यात पहिले जेव्हा जेजुरीचं डेकोरेशन करायचं ठरवलं, तर पहिलं डोळ्यासमोर होतं ते म्हणजे जेजुरीचं मंदिर. पण मी खूप जणांकडे जेजुरीचं मिनिएचर मंदिर पाहिलं होतं, तर म्हणून मी असं ठरवलं की काहीतरी वेगळं करूया. म्हणून मग माझ्या डोक्यात जी कल्पना होती ते मी स्केच काढायला घेतले आणि पहिलं तर एंट्रन्स, दोन्ही साईड आणि आतला गाभारा असं एक 3D मॉडेल काढले. अशा प्रकारचा आपला हा सेटअप असणार आहे. ह्या गोष्टी आपण आपल्या देखाव्यात इन्क्लूड करणार आहे. आपला देखावा मी 3 भागांमध्ये सेपरेट केला आहे. तर ह्यामधला पहिला भाग आहे तो आपला एंट्रन्स, जिथनं आपण आत जाणार. त्याच्यानंतर मग साईडचा पार्ट, असे 2 साईड येणार आहेत आणि एक मेन पार्ट जो आपला गाभारा असणार आहे, जिथे खंडोबा असणार आहेत. यानंतर मी सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या मेन एंट्रन्सचे स्केच काढायला घेतले. ह्यामध्ये आपण सगळे मेजरमेंट्स नोट डाऊन करून घेणार आहे. एंट्रन्स पार्टला आपण मुख्य मंदिरच्या नुसार 3 देवळ्या करणार आहे, जिथून आपल्याला मंदिराच्या आत जाता येईल असं. चला तर मग आपण आता मेजरमेंट घ्यायला सुरू करूया. तर सर्वप्रथम आपण एंट्रन्सच्या पार्टची सगळी मेजरमेंट्स घेणार आहे. त्यात आपला बेस हा 108 इंच म्हणजेच 9 फूट असणार आहे. आपण एंट्रन्सला 3D बनवणार आहे, त्याच्यामुळे त्याची गॅप ही आपण 6 इंच घेणार आहे. 3D आपण त्याला यासाठी करतो आहे, कारण जर प्लेन ठेवलं तर ते एवढं चांगलं नाही दिसणार जेवढं 3Dमध्ये चांगलं दिसेल. आता आपल्या या एंट्रन्सची हाईट ही आपण सिलिंगनुसार घेतली आहे, जे की 92 इंच म्हणजे 8 फूट अशी आहे. यानंतर जो आपला एंट्रन्सचे 3 दरवाजे आहेत, ज्यातून आपण आत जाणार आहे, त्याची उंची ही मी 75 इंच अशी घेणार आहे, जेणेकरून थोडा उंच माणूस असेल तरी तो आत जाऊ शकतो. विड्थसाठी मी आपण जी लेंथ घेतली आहे टोटल, आणि त्यामध्ये आपल्याला 3 दरवाजे बसवायचे आहेत. तर मी तशानुसार मी त्या 108 इंचला 3नी भागला आहे आणि मध्ये 6.5 इंचचा गॅप पण दिलेला आहे. असं करून म्हणजे 6.5चा पिलर, 27 इंचाचा दरवाजा, परत 6.5चा पिलर, 27 इंचाचा दरवाजा, परत 6.5चा पिलर, नंतर 27 इंच आणि 6.5 असं करून मी हे सगळं 108 इंच म्हणजे आपल्या साईजमध्ये त्याला बसवलं आहे. त्यानंतर त्या दरवाजाच्या वरती एक बॉर्डर येणार आहे, त्याला मी 3 इंचाची साईज घेतली आणि त्याच्यावर जे आपल्याला जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकारचा बोर्ड आहे, जो बोर्ड येणार आहे, त्याला मी 7 इंच आणि त्याच्यावरती जी डिझाईन उरती आहे त्याला मी 7 इंच घेतो. आता आपण आपल्या देखाव्याच्या पुढच्या पार्टकडे, म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे गाभारा, हा बघूया. तर त्यासाठी मी सर्वात पहिले कसं करायचं आहे ह्याचा एक स्केच बनवून घेतला आहे, ज्यामध्ये एक देवळी काढली, ज्यामध्ये आपण आपल्या खंडोबा देवांना बसवणार आहे आणि त्याच्या आपल्या 2 छोट्या देवीसुद्धा येणार आहे. आता जो आपल्या गाभाऱ्याचा बॅकग्राऊंड आहे तो आपण भिंतीपासनं एक 18 ते 20 इंच पुढं याची लेंथ ही आपली 108 इंच म्हणजे 9 फूटच असणार आहे. त्यानंतर जी देवळी आपण बनवणार आहोत ती अंदाजे 45 ते 50 इंचची विड्थ मी घेणार आहे आणि मग त्यानुसार बाजूला ही 29 किंवा 31 इंच दोन्ही बाजूला अशी जागा उरते आणि हाईट आपली 92 इंचच असणार आहे. त्यानंतर मध्ये जो गॅप आहे म्हणजे गणपती जिथे आपण बसवणार आहे त्याची उंची ही 40 इंच आहे, म्हणजे जमिनीपासून 40 इंच देवळीपर्यंत. देवळीची उंचीसुद्धा 40 इंच घेतो आहे मी. हे सर्व मोजमाप मी माझ्या अंदाजानुसार घेतले. जर काही चेंजेस असतील तर मी तुम्हाला जसं व्हिडिओ किंवा रीलमध्ये कळवेलच. यानंतर आपला शेवटचा म्हणजे साईड पार्ट याचा आपण मेजरमेंट घेणार आहे. साईड पार्टचं एक स्केच मी काढून घेतलं आहे. तेच सेम साईजचा आपल्याला त्याचे 4 बनवावे लागणार आहे. चला तर मग आता याचे मेजरमेंट सुरू करूया. टोटल हाईट ही आपली 92 इंच असणार आहे. मी चुकून 97 इंच लिहिलेली आहे. त्यानंतर आपली विड्थ ही 42 इंच असणार आहे. त्यानंतर आपले दोन्ही वरचे डिझाईन 7-7 इंच आणि देवळीच्या वरचा पॅच हा 3 इंचाचा असणार आहे.
त्यानंतर दरवाजाची हाईट ही 75 इंच आणि विड्थ ही 27 इंचच असणार आहे आणि पिलरचा भाग हा 7.5 इंच असणार आहे. असे आपण साईडचे 4 पार्ट बनवणार आहे. अशा प्रकारे आपल्या जेजुरीच्या देखाव्याचे स्केच रेडी आहे आणि आपण त्याचे मेजरमेंटसुद्धा घेतलेले आहेत. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्या पेजला क्राफ्ट वाईब स्टुडिओला इंस्टाग्रामवर DM करू शकता. मी फोटोजसुद्धा अपलोड केलेले आहेत ह्याचे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.